मी आता 16 वर्ष झाले अंगणवाडीत लागल्यापासून ह्या मुलांना मी स्वतः अंघोळ घालून अंगणवाडीत नेण्यापर्यंत, कपडे आणून त्यांना घालण्यापर्यंत हा उपक्रम मी अंगणवाडीत लागल्यापासून चालू केलेला आहे. राधानगरी तालुक्यामध्ये मुलींचा जन्मदर घटण्याची समस्या निर्माण होत आहे. त्याचबरोबर वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास देखील होताना दिसतोय. या दोन्हीवरती पर्याय म्हणून राधानगरी तालुक्यातील भैरी बांबर येथील कातकरी समाजाला ज्ञानदान करणाऱ्या अंगणवाडी सेविकेने या दोन्हीवरती तोडगा काढण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे. की मुलगी जन्माला आली की एक झाड मुलगी जन्मल्याबरोबर लावायचं आणि त्या झाडाची जोपासना करायची आणि झाड जे लावायचं ते फळाचं लावायचं. त्या फळापासून त्या मुलांना पण फळं खाता आली पाहिजे, पालकांना पण खाता आली पाहिजे आणि ते वृक्षतोड चालू आहे त्यामुळे आता ती बंद झाली पाहिजे. आणि हा कार्यक्रम आता मी इथं तसाच केलेला आहे. ह्या मुलगीला तर 4 वर्ष पूर्ण झाली, झाडाला पण 4 वर्ष पूर्ण झालीत. मी प्रत्येक वर्षी झाडाचा वाढदिवस, मुलगीचा वाढदिवस हा करत असतोय. हा नेमका उपक्रम काय आहे जाणून घेतला आहे आमचे केके न्यूज चॅनलचे प्रतिनिधी मिलिंद कांबळे यांनी. दर्शको नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण केके न्यूजच्या माध्यमातून राजकीय असू दे, सामाजिक असू दे, या विषयाला आपण हात घालून तिथल्या लोकांच्या किंवा त्या राजकीय असू देत किंवा सामाजिक विषयांच्या आपण इत्थंभूत बातम्या आपण केके न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. आज आपण राधानगरी तालुक्यातील भैरी बांबर या गावामध्ये आलेलो आहे. याचं कारण असं आहे की या भैरी बांबर गावामध्ये एक कातकरी समाज आहे. हा जेमतेम 16 घरं असलेला असा एक अतिशय अल्प असा संख्या असलेला हा कातकरी समाज. या समाजामध्ये कुठल्याही पद्धतीची शिक्षणाची सोय म्हणावी तितकी नाही आहे. तरीसुद्धा या भैरी बांबर इथे असणाऱ्या अंगणवाडी सेविका रेखा साळुके मॅडम यांनी गेल्या 4 वर्षापूर्वी अतिशय एक सुंदर असा एक उपक्रम राबवला आणि खरोखर वाखावण्याजोगा तो उपक्रम आहे. तो नेमका काय उपक्रम आहे, हा उपक्रम आज आम्ही आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. तर आपण तो उपक्रम नेमका काय आहे ते तुम्हाला आपण तो मॅडमच्याच तोंडून ऐकूया. मॅडम, हे बघायला गेलं तर हे झाड अतिशय सुंदर, एखादं वेगळं काहीतरी आज काहीतरी कार्यक्रम आहे असं सजवलं. नेमकं काय का सजवलं आहे, जरा काय कळू शकेल का? हे झाड कातकरी समाजात ज्या वेळेला मुलगी जन्माला आली, मेघा ही, त्यापासून मी हा उपक्रम राबवला आहे की मुलगी जन्माला आली की एक झाड मुलगी जन्मल्याबरोबर लावायचं आणि त्या झाडाची जोपासना करायची आणि झाड जे लावायचं ते फळाचं लावायचं. त्या फळापासून त्या मुलांना पण फळं खाता आली पाहिजे, पालकांना पण खाता आली पाहिजे आणि ते वृक्षतोड चालू आहे त्यामुळे आता ती बंद झाली पाहिजे. हा माझा हेतू होता. आणि कातकरी समाजात कसं आहे की मुलं शिक्षणापासून वंचित होती, त्यामुळं मी आता 16 वर्ष झाल्या अंगणवाडीत लागल्यापासून ह्या मुलांना मी स्वतः अंघोळ घालून अंगणवाडीत नेण्यापर्यंत, कपडे आणून त्यांना घालण्यापर्यंत हा उपक्रम मी अंगणवाडीत लागल्यापासून चालू केलेला आहे. आणि मग मुलगी जन्माला आली की मी इथं सगळ्याच गावातसुद्धा मुलगी जन्माला आली की हे झाड लावायचं म्हणून मी पालक लोकांना स्वतः जाऊन ते झाड लावू लागते. आणि हा कार्यक्रम आता मी इथं तसाच केलेला आहे. ह्या मुलगीला तर 4 वर्ष पूर्ण झाली, झाडाला पण 4 वर्ष पूर्ण झालीत. मी प्रत्येक वर्षी झाडाचा वाढदिवस, मुलगीचा वाढदिवस हा करत असतोय. आणि मुली माझ्या सर्वेत मुली जास्त जन्माला आलेल्या आहेत. त्यामुळे आणि पालक लोक पण आता मला उत्साह देतात की कातकरी समाजाची पण मुलं आता शिकायला लागलेत, शिक्षणापासून वंचित राहिना झाल्यात. आता त्यांना मी हा उपक्रम प्रत्येकाने हा करायचाच हे त्या कातकरी समाजाला सांगत आलेलं आहे. आणि एक मुलगा आईच्या काकेतून 6 महिन्याचा असताना पडलेला होता. तिची आई आता नाही आहे, वडील परगावी आहेत. ते काय वडील इकडे कधी येतच नाहीत. त्या मुलगा अपंगच झालेला होता. त्याला मी CPR मध्ये ट्रीटमेंट देऊन त्याला बरा करून घेतला 1 महिना. आणि त्याला निशा धोंड ह्या कोल्हापूरच्या उद्योगपती आहेत, गीता हसूरकर मॅडमांच्या माध्यमातून ह्या कातकरी समाजाचा मी उद्धार केला. कारण ह्यांना जातीचे दाखलेसुद्धा भेटत नव्हते किंवा ह्यांना कुठल्या सुविधा नव्हत्या. गीता हसूरकर मॅडमांच्या माध्यमातून मी ह्यांना चुली जेवणासाठी, कारण ती दगडावर जेवण करायची 3 दगडे मांडून. मग त्यांनी ते बघितलं, त्यांना मी हे प्रत्यक्ष दाखवलं. त्यांनी चुली ह्यांना पुरवल्या, भांडी पुरवलीत, धान्य पुरवलेत. कोरोनाच्या काळात इथं कोणी यांना फिरकून बघितलं नाही. त्या काळात ह्या लोकांना मारवाडी समाजाकडून ट्रस्ट करून मी धान्य वगैरे सगळं जे त्यांना लागणाऱ्या त्यावेळेला लागणाऱ्या सुविधा होत्या त्यांना पुरवठा केला. आणि ती आता लोक आत्तापर्यंत त्यांना धान्य दिवाळीचा पहिल्या दिवशी, दिवाळीच्या आधी 2 दिवस यांना फराळाची पण व्यवस्था करतात, फराळ आणून देण्याची. आणि मुलांना कपडे वगैरे सगळ्या सुविधा ह्या कातकरी समाजाच्या केलेले आहेत. आणि आता कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून मी त्यांच्या वरचेवर मिटिंगला, मी अंगणवाडी क्रमांक 202 भैरी बांबर, मी वरचेवर मिटिंगला विषय मांडत होते की कातकरी समाज माझ्या सर्वेत आहे
हां. पण त्यांना जातीचे दाखले भेटत नाहीत. साहेब ह्याला काय करायला पाहिजे? ह्या कातकरी समाजाच्या मी महिलांना सुद्धा फडणवीस साहेबांना भेटायला गेलते मी. बरं बरं. ह्याच्यासाठी दाखल्यासाठी. हं. कारण मुलं इथं बरीच माझ्या हाताखाली शिकलेली मुलं 12वी ग्रॅज्युएशन झालेली एक 3-4 आहेत. बरं. त्यांना उद्योगाचं काहीतरी साधन पाहिजे की त्यांना सर्व्हिस पाहिजे. यासाठी मी त्यांच्यासाठी प्रयत्न केला. ते आता प्रयत्न माझा यशस्वी झाला. त्यांना आता कातकरी समाजाचं दाखलेसुद्धा मिळण्यास आता सुरुवात करणार आहे. मॅडम, एका बाजूला बघायला गेलं तर हा आपला डोंगराळी भाग होय. आहे. इथं कुठल्याही म्हणावे तशा अजून सुविधा तशा सुविधा म्हणायला मान्य नाहीये. आहे. तरी सुद्धा हा विचार किंवा ही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी काय आली? मला लहानपणापासून असं म्हणजे एखाद्या समाजात वावरायचं, त्यांना सहकार्य करायचं. हं. माझ्या घराण्यातच मुळात ही कल्पना असायची. हं. त्यामुळं मी माझ्या घराण्यातून शिकले आणि ह्या कातकरी समाजासाठी मला काहीतरी करावंसं वाटलं. हं. कारण मला ज्यावेळेला तो मुलगा चालत नव्हता, मला लई वाईट वाटायचं. हं. मी त्याला निशा दोंडच्या माध्यमातून मी वॉकर दिला हं. आणि त्या मुलग्याला चालायला शिकवलं. आता तो मुलगा अक्षय हा चालतोय आणि ह्या मुलींना ह्या आता जिचा वाढदिवस आहे तिची आई वारलेली आहे, वडील नाहीत. मी त्यांना बालसंगोपनतर्फे पेन्सिलसुद्धा चालू केलेली आहे. आता त्यांना ते पेन्सिल पण चालू आहे. त्या मुलग्याला अक्षयला अपंगाची सुद्धा पेन्सिल चालू केली. तो पेन्सिलसुद्धा घेऊ शकतोय आणि तो चालू शकतोय आता. असा म्हणजे माकडासारखा चालायचा, आता मात्र मुलग्यासारखा तो चालतोय. मॅडम, एकंदरीत गेलं तर आज वाढदिवस असू दे, होय. इतक्या मोठ्याने साजरे केले जातात, पण हा उपक्रम खरोखर कौतुकास्पद आहे. काय वाटतंय? आणि ह्या ज्या मोठमोठे आज कोट्यावधी रुपये खर्च करतात त्यांना काय तुम्ही संदेश द्याल तुम्ही या ह्याच्यातून? अशा लोकांना, त्या लोकांनी जे वाढदिवस हॉलला ते साजरे करण्यापेक्षा ह्या लोकांना मदत केली तर फार बरं होईल. हां. हा माझा म्हणजे वाटते माझ्या मनाला. ह्या लोकांसाठी काय तर जिथं जिथं कातकरी समाज आहे, हां. जिथं वंचित आहेत सगळ्यापासून, हं. त्या लोकांना त्यांनी सहकार्य करावं. बरं. हा माझा उपक्रम म्हणतोय. खरोखर रेखा मॅडमनी ज्या इथं अंगणवाडी सेविका आहेत, हा कातकरी समाज, या कातकरी समाजाकडं दुर्लक्ष प्रशासनाचं आणि त्या कातकरी समाजासाठी काहीतरी करावं आणि त्या समाजाला कुठंतरी त्यांच्या योजनेचा, ज्या शासकीय योजना आहेत त्या योजनेचा कुठंतरी लाभ मिळावा यासाठी सातत्यानं या रेखा मॅडम धडपडत असतात. आणि खरोखर आज त्यांनी जो के न्यूजशी संपर्क साधला त्यांनी, आणि सर इथं काहीतरी मी करते आणि त्याची कुठेतरी बातमी करता येईल का असं आम्हाला त्यांनी सांगितलं. त्यावेळेला आम्ही इथं येऊन ते रिपोर्टिंग केलं. खरोखर आम्ही सुद्धा के न्यूजच्या वतीनं मॅडमांनी केलेल्या ह्या कार्याचं कौतुक करतो. असेच त्यांनी उपक्रम राबवावे आणि भविष्यात इथून पुढे जे काही वाढदिवसासाठी कोट्यावधी रुपये जे लोक खर्च करतात त्यांच्यासाठी हा खरोखर काहीतरी वेगळं त्यांनी विचार करून, एक समाजामध्ये असा एक उपेक्षित वर्ग आहे त्या वर्गासाठी काहीतरी जर काय त्यांनी देऊ केलं तर खऱ्या अर्थानं या समाजामध्ये मागास असा कोणी राहणार नाही, अशी भावना या रेखा मॅडमनी व्यक्त केलेली आहे. के न्यूजसाठी कॅमेरामन उत्तम पाटीलसह मी मिलिंद कांबळे. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार आ ख ख खमंग ग ग